नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. पार्थ काव्याला म्हणत असतो, हा फ्रेंडशिप बँड तुमच्या हातामध्ये जर एक दिवस सुद्धा राहिला तर मी समजून जाईल की तुम्ही माझी मैत्री एक्सेप्ट केलेली आहे. त्यानंतर काव्या पार्थला म्हणते, मित्र म्हणवताना स्वतःला मग माझे रीडिंग पेस एखाद्याने नीट करून आणले असते आणि रीडिंग पेस ऑलरेडी नीट करूनच आणले होते आणि ते पाहून काव्याला मात्र फार आनंद होतो आणि काव्या त्या रीडिंग पेसला पाहून पार्थने ऑलरेडी रीडिंग पेस हे नीट करून आणलेले आहेत हे पाहून काव्याला आनंद होतो आणि काव्या हळूहळू का होईना पार्थच्या प्रेमामध्ये पडत आहे. तर पुढील भागामध्ये आपल्याला छान इंटरेस्टिंग भाग पाहायला मिळणार आहे. जीवा आणि नंदिनी स्वयंपाकघरामध्ये भजी बनवत असतात आणि त्यावेळेस नंदिनीला खूप घाम आलेला असतो. तर जीवा नंदिनीला म्हणत असतो, थांब 2 मिनिटं, मी तुझा घाम पुसतो. आणि असं म्हणल्यानंतर नंदिनी म्हणते, अजिबात नाही, मला हातसुद्धा लावायचा नाही. तर जीवा नंदिनीला म्हणतो, मी तुला टच न करता तुझ्या चेहऱ्यावरचा घामही पुसेल आणि तुझ्या चेहऱ्यावरती स्माईलही आणेल. आणि तो तिला फ्रीजजवळ घेऊन जातो आणि फ्रीज उघडल्यानंतर त्यातून थंडगार हवा नंदिनीच्या चेहऱ्यावरती लागते आणि तिच्या चेहऱ्यावरती स्माईलसुद्धा येते. चेहऱ्यावरचा घामही जातो आणि स्माईलही येते हे पाहून जीवाला आनंद होतो. तर इथे आपल्याला पाहायला मिळेल रम्या मंजूच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच भरवत असते. रम्या मंजूला म्हणत असते, ती नंदिनी आपल्या पिहूला वेडं ठरवण्यासाठी काउन्सलर बोलवत आहे आणि ही गोष्ट तुला माहीत नाहीये. हे ऐकल्यानंतर मंजूला खूपच राग येतो. रम्याचं ऐकून मंजू हॉलमध्ये जाते आणि गोंधळ करते. माननीला म्हणते, तुझी सून सगळी हद्द विसरले वाटतं. मंजू नंदिनीला पाहून म्हणते, तू काय समजतेस स्वतःला? कोणाच्या सांगण्यावरून तू काउन्सलर बोलवला आहेस? माझ्या मुलीला येडं ठरवायचं आहे का तुला? कोणाचंच काहीच ऐकत नसते आणि त्यावेळेस काव्या मंजूवरती खूप जोराने ओरडते आणि गप्प बसा, तुम्हाला यातलं काहीही माहीत नाहीये, तुम्हाला माहिती असेल तर बोला, असं ती तिला उलटं बोलते. त्यानंतर नंदिनी मंजूला खूप प्रेमाने आणि व्यवस्थित विचारते, तुम्हाला ही चुकीची माहिती कोणी दिली आहे आणि हे तुम्हाला कोणी सांगितलं की मी पिहूला वेडं बनवण्यासाठी काउन्सलर बोलवत आहे? मात्र रम्या आणि वसुंधराला भीती वाटत असते आणि सगळं काही सत्य बाहेर